नमो नमः. आज आपण सुभाषिताचा एक वेगळा प्रकार पाहणार आहोत. अन्योक्ती असे या प्रकाराचे नाव आहे. अन्योक्ती म्हणजे लेकी बोले सुने लागे अशी मराठीत एक म्हण आहे. तसं एकाला उद्देशून सांगायचं असते, परंतु त्याला व्यक्तीला डायरेक्ट न बोलता कुणाच्या तरी मार्फत सांगायचं, या प्रकाराला अन्योक्ती असं म्हणतात. तर चातक पक्षाच्या माध्यमातून याचकाला खूप अनमोल संदेश जीवनातील देण्यात आलेला आहे. तर कवीने रे रे चातक सावधान मनसा मित्र क्षणम श्रूयताम अंबोदा बहव अपि सन्ति गगने सर्वे अपि न एतादृशाः केचित् वृष्टिभिः आद्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचित् वृथा यम यम पश्यसी तस्य तस्य पूरतो मा ब्रूहीम दीनम वचः. म्हणजे चातक पक्षाला असे सांगितले की रे रे चातक सावधान मनसा, अरे चातक पक्षा अतिशय सावधान मनाने तू ऐक. मित्र क्षणम श्रूयताम, शांततेने ऐक. अंबोदापह वापी, भरपूर पाण्याचे ढग जरी गगनामध्ये असतील तरी देखील सर्वे अपि न एतादृशा, सगळेच पाणी देतील असं नाही. केचित वृष्टी बी आद्रयंती, काही पाणी देतील. वृष्टी म्हणजे पाऊस. काही पाऊस देतील, पाणी देतील. तर वसुधाम गर्जंती केचित वृथा, तर काही गरजतील. हिंदीमध्ये म्हण आहे, जो गरजते हे ओ बरसते नाही, अगदी त्याप्रमाणे. मग यम यम पश्यसी तस्य तस्य पूरतो मा ब्रूहीम दीनम वचः. म्हणून ज्याच्याकडे यम यम पश्यसी, ज्याच्याकडे तू पाहतोस त्याला मात्र तू मागू नकोस. जो देण्यासारखा आहे, तुला पाणी देणारा, त्याच ढगाला तू याचना कर, असं चातक पक्षाला सांगण्यात आलेलं आहे. वास्तविक पाहता हे याचकाला आहे की आयुष्यामध्ये जर कुणाची मदत घ्यायची असेल तर जो व्यक्ती मदत देणारा असेल त्याच व्यक्तीला तू मदत माग, अन्यथा कुणापुढेही तू हात पसरू नको. यामुळे तुझी स्वतःची किंमत कमी होईल. याचकाच्या मार्फत हा संदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे याचकाच्या माध्यमातून, चातक पक्षाच्या माध्यमातून याचकाला आयुष्यातील खूप मोठी शिकवण सांगण्यात आलेली आहे. सुभाषितांच्या माध्यमातून जीवनात आवश्यक असणारे असे अनेक विचार या सुभाषितातून सांगण्यात आलेले आहेत. अन्योक्ती हा असाच एक छानसा प्रकार सुभाषितामध्ये सांगितला गेलेला आहे. धन्यवाद.